Hello students, welcome to the online lecture of the topic three-dimensional geometry, line and plane. This is part 1 of plane. In this lecture, first we will learn definition of plane. Definition of plane is a plane is a surface such that the line joining any two points on it lies entirely on it. म्हणजे प्लेन हा असा सरफेस आहे ज्या सरफेसवरचे कुठलेही दोन पॉईंट आपण घेतले तर ते दोन पॉईंट जोडणारी लाईन पूर्णपणे त्या सरफेसवरती असेल तर अशा सरफेसला प्लेन असं म्हणायचं आहे. आता दुसरी जी डेफिनेशन आहे ती डेफिनेशन ऑफ नॉर्मल ऑफ प्लेन. द डेफिनेशन असे आहे, अ लाईन परपॅन्डिक्युलर टू प्लेन इज कॉल्ड नॉर्मल ऑफ प्लेन. म्हणजे जी लाईन प्लेनला परपॅन्डिक्युलर आहे अशा लाईनला प्लेनचा नॉर्मल म्हणायचा आहे. मग अशा अनेक नॉर्मल एकाच प्लेनला असू शकतात. देअर आर सेव्हरल नॉर्मल्स टू अ प्लेन. त्याच्यानंतर आपण इक्वेशन ऑफ प्लेन त्याचा पहिला फॉर्म बघणार आहे. इक्वेशन ऑफ प्लेन इन पॉईंट नॉर्मल फॉर्म. तर पहिल्यांदा व्हेक्टर इक्वेशन डिराईव्ह करायचं आहे. थेरम, prove that equation of plane passing through the point A bar and perpendicular to a vector n bar is r bar dot n bar equal to a bar dot n bar. तर ह्या फॉर्मला पॉईंट नॉर्मल फॉर्म असं नाव दिले. म्हणजे प्लेनवरचा एक पॉईंट दिला आहे ए आणि प्लेनला जो व्हेक्टर परपॅन्डिक्युलर आहे तो व्हेक्टर एन बार दिलेला आहे आणि ह्या दोन व्हॅल्यू दिल्या असतील तर त्या प्लेनचं व्हेक्टर इक्वेशन आर बार डॉट एन बार इक्वल टू ए बार डॉट एन बार येते. हे प्रूव्ह करायचं आहे. प्रूफ तर इथं एक प्लेन घेतलेला आहे आणि त्या प्लेनमध्ये ए हा त्या प्लेनवरचा पॉईंट आहे आणि त्याच प्लेनवरचा पी हा ए सोडून दुसरा एक पॉईंट घेतला आहे. म्हणजे ए पी हा व्हेक्टर हा त्या प्लेनवरती आहे आणि एन बार हा त्या प्लेनचा असणारा नॉर्मल वेक्टर आहे. लेट पी आर बार, तर पी ह्या पॉईंटचा पी व्ही तर आर बार घेतलेला आहे. लेट पी आर बार बी एनी पॉईंट ऑन प्लेन. तर ए हा प्लेनवरचा पॉईंट आहे आणि पी हा प्लेनवरचा पॉईंट आहे. म्हणजे ए पी हा व्हेक्टर प्लेनवरचा व्हेक्टर झाला आणि एन बार हा त्या प्लेनचा नॉर्मल व्हेक्टर आहे. तर प्लेनचा जो नॉर्मल व्हेक्टर आहे तो प्लेनमधल्या प्रत्येक व्हेक्टरला परपॅन्डिक्युलर असणार आहे. मग ए पी बार हा प्लेनमध्ये असणारा व्हेक्टर आहे आणि एन बार हा प्लेनचा नॉर्मल आहे. नॉर्मल म्हणजे जो व्हेक्टर प्लेनला परपॅन्डिक्युलर असतो त्याला आपण नॉर्मल म्हणणार आहे. म्हणजे ए पी बार आणि एन बार हे परपॅन्डिक्युलर व्हेक्टर्स आहेत. दॅट इज ए पी बार परपॅन्डिक्युलर टू एन बार. दोन व्हेक्टर्स जर परपॅन्डिक्युलर असतील तर त्यांचा डॉट प्रोडक्ट 0 येतो. देअरफोर ए पी बार डॉट एन बार इक्वल टू 0. आता ए पी बार हा व्हेक्टर त्याच्या पी व्हीनच्या स्वरूपात पीचा पोझिशन व्हेक्टर आर बार आहे. आर बार मायनस ए बार डॉट एन बार इक्वल टू 0. आता सिम्प्लिफाय केले. देअरफोर आर बार डॉट एन बार ह्या एन बारनं ब्रॅकेट बरोबर डॉट घेतला आहे. आर बार डॉट एन बार मायनस ए बार डॉट एन बार इक्वल टू 0 अँड देअरफोर आर बार डॉट एन बार इक्वल टू ए बार डॉट एन बार. आता हे जे इक्वेशन आपण डिराईव्ह केले हे प्लेनचं इक्वेशन आहे. जो प्लेन ए बार ह्या पॉईंटमधून पास होतो आणि एन बार ह्या व्हेक्टरला परपॅन्डिक्युलर आहे अशा प्लेनचं हे व्हेक्टर इक्वेशन आहे. आता याच्यात आर बार हा प्लेनवरच्या जनरल पॉईंटचा पी व्ही आहे. तो प्लेनचं इक्वेशन कॅल्क्युलेट करत असताना आहे तसा राहणार आहे. तुम्हाला व्हॅल्यू ए बार आणि एन बारच्या ह्याच्यामध्ये भरायच्या आहेत. आता हा जो फॉर्म आहे ह्याला स्केलर प्रोडक्ट हा डॉट ह्याच्यामध्ये आलेला आहे. डॉट म्हणजेच डॉट प्रोडक्ट म्हणजे स्केलर प्रोडक्ट. मग ह्याच फॉर्मला स्केलर प्रोडक्ट फॉर्म असं सुद्धा नाव आहे आणि ते पुढच्या ओळीला लिहिलेलं आहे. दॅट इज द इक्वेशन आर बार डॉट एन बार इक्वल टू ए बार डॉट एन बार इज ऑल्सो कॉल्ड स्केलर प्रोडक्ट फॉर्म ऑफ द प्लेन. आता त्याच प्लेनचं कार्टेशियन इक्वेशन आपण डिराईव्ह करणार आहे. पॉईंट नॉर्मल फॉर्ममधलंच हे कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन आहे.
theorem. Prove that equation of plane passing through the point ax1 y1 z1 and having direction ratios of whose normal are a b c is a into x minus x1 plus b into y minus y1 plus c into z minus z1 equal to 0. आता ए हा प्लेनवरचा एक पॉईंट दिला आहे आणि ए सोडून पी हा दुसरा एक पॉईंट आपण त्याच प्लेनवरचा घेणार आहे. प्रूफमध्ये पहिल्यांदा लेट पी एक्स वाय झेड बी एनी पॉईंट ऑन द प्लेन. आता पी हा प्लेनवरचा पॉईंट घेतलेला आहे आणि ए हा प्लेनवरच आहे, तो त्यांनी दिलेला आहे. मग ए पी ह्या लाईनचे रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करता येतील. डायरेक्शन रेशोज ऑफ ए पी कोऑर्डिनेट सबट्रॅक्ट केले की आपल्याला रेशो मिळणार आहेत. एक्स मायनस x1 वाय मायनस y1 झेड मायनस z1 हे ए पी ह्या लाईनचे रेशो येतील. आता ए बी सी हे प्लेनच्या नॉर्मलचे रेशो त्यांनी दिलेले आहेत. दॅट इज बट डायरेक्शन रेशोज ऑफ नॉर्मल इक्वल टू ए बी सी. आता ए पी ही प्लेनमधली लाईन आहे आणि हा नॉर्मल प्लेनचा नॉर्मल आहे. मग प्लेनमधली प्रत्येक लाईन ही नॉर्मलला परपॅन्डिक्युलर असणार आहे. मग दोन लाईन्स, ज्या दोन लाईनचे रेशो आपल्याला माहिती आहेत त्या दोन लाईन्स एकमेकाला परपॅन्डिक्युलर असतील तर त्या दोन लाईनचे रेशो ही कंडिशन सॅटिस्फाय करतात. दॅट इज a1 a2 प्लस b1 b2 प्लस c1 c2 इक्वल टू 0. आता ह्या दोन लाईन्स एकमेकाला परपॅन्डिक्युलर आहेत म्हणजे त्यांचे रेशो ही कंडिशन सॅटिस्फाय करतील. ती कंडिशन वापरली की ए इंटू एक्स मायनस x1 प्लस बी इंटू वाय मायनस y1 प्लस सी इंटू झेड मायनस z1 इक्वल टू 0. आणि हे त्या प्लेनचं कार्टेशियन इक्वेशन तयार झालं. कुठल्या प्लेनचं? जो प्लेन ax1 y1 z1 ह्या पॉईंटमधून पास होतो आणि ज्या प्लेनच्या नॉर्मलचे रेशो ए बी सी आहेत त्या प्लेनचं हे कार्टेशियन इक्वेशन आहे. आता हा पण एक फॉर्म्युला आपण तयार केला. ह्याच्यामध्ये एक्स वाय झेड हे व्हेरिएबल आहेत. प्लेनचे इक्वेशन लिहिताना ते आहे तसे राहणार आहेत. तुम्हाला व्हॅल्यू x1 y1 z1 आणि ए बी सी च्या भरायच्या आहेत. एक्झाम्पल्स, आपण जो फॉर्म डिराईव्ह केला आहे त्याच्यावरची एक्झाम्पल्स आहेत. फर्स्ट एक्झाम्पल, find the vector equation of the plane passing through the point having position vector 2i bar plus 3j bar plus 4k bar and perpendicular to the vector 2i bar plus j bar minus 2k bar. आता आपल्याला अशा प्लेनचे इक्वेशन काढायचं आहे जो प्लेन ह्या पॉईंटमधून पास होतो. त्या पॉईंटचा पी व्ही दिलेला आहे आणि तो प्लेन ह्या वेक्टरला परपॅन्डिक्युलर आहे. मग जो वेक्टर परपॅन्डिक्युलर आहे त्याला आपण नॉर्मल वेक्टर असं पण म्हटलं आहे. म्हणजे नॉर्मल दिला आहे आणि पॉईंट दिला आहे. म्हणजे पॉईंट नॉर्मल फॉर्ममध्ये आपल्याला त्या प्लेनचं इक्वेशन मांडायचं आहे. आता हा जो पॉईंट आहे त्याला आपण ए बार हे नाव दिलं. दिलेल्या पॉईंटला ए बार म्हटलं आहे आणि जो परपॅन्डिक्युलर वेक्टर आहे म्हणजे जो नॉर्मल आहे त्याला एन बार म्हणायचं आहे. एन बार इक्वल टू जो दिलेला वेक्टर आहे तो इथं लिहिलेला आहे. आता फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. Vector equation of plane passing through a bar and perpendicular to n bar is r bar dot n bar equal to a bar dot n bar. आता याच्यामध्ये r bar आहे तसा ठेवायचा आहे. n बारची व्हॅल्यू 2i bar plus j bar minus 2k bar equal to a bar 2i bar plus 3j bar plus 4k bar dot 2i bar plus j bar minus 2k bar. आता ही LHS आहे तशी ठेवली. आता इथं सिम्प्लिफिकेशन करताना डॉट, दोन वेक्टरचा डॉट घ्यायचा आहे. मग डॉट कसा घ्यायचा आहे आपल्याला माहिती आहे. आय आयचे कॉम्पोनंट त्यांचा प्रोडक्ट घ्यायचा 2 इंटू 2 मध्ये साईन प्लस. जे जेचे कॉम्पोनंट त्यांचा प्रोडक्ट घेतला आहे मध्ये साईन प्लस आणि के केचे कॉम्पोनंट त्यांचा प्रोडक्ट घेतलेला आहे. आता पुढच्या स्टेपला LHS आहे तशी ठेवले आणि टर्म्स कलेक्ट केलेत. बघा 2 into 2 4 plus 3 minus 8 and therefore r bar dot 2i bar plus j bar minus 2k bar equal to -1. ह्याच्या पुढं काही सिम्प्लिफाय करायचं नाही. ही शेवटची स्टेप असेल. आता त्या स्टेपची ही दोन एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व करता येतील. दुसरं एक्झाम्पल,
Find the vector equation of plane passing through the point whose position vector is I bar minus 2j bar plus 4k bar and perpendicular to the vector 2i bar minus 3j bar plus 5k bar. आणि तिसरं त्याच टाईपचं एक्झाम्पल आहे. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ द प्लेन पासिंग थ्रू द पॉईंट आय बार प्लस जे बार प्लस के बार अँड परपेंडिक्युलर टू द वेक्टर 4i बार प्लस 5j बार प्लस 6k बार. त्याच पद्धतीनं ही दोन्ही एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. पुढचे एक्झाम्पल. फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन passing through a minus 1 2 3 and the direction ratios of whose normal are 0 to 5. आता पॉईंट दिलाय आणि नॉर्मलचे रेशो दिले आणि त्या प्लेनचं कार्टेशियन इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सोल्युशन. तर दिलेला पॉईंट ax1y1z1 इक्वल टू a minus 1 2 3. त्याच्यानंतर डायरेक्शन रेशोज ऑफ नॉर्मल दिलेत 0 to 5. मग रेशोजना आपण ABC हे नोटेशन वापरले. देअरफोर ABC इक्वल टू 0 to 5. आता ह्या दोन व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या पॉईंट आणि नॉर्मलचे रेशो की फॉर्म्युला वापरता येणार आहे. इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू ax1y1z1 अँड हॅविंग डायरेक्शन रेशोज ऑफ नॉर्मल आर ABC इज, इथं फॉर्म्युला लिहिला आहे x minus x1 into a plus y minus y1 into b plus z minus z1 into c equal to 0. आता x y z आहे तसे ठेवायचे आहेत आणि राहिलेल्या 6 व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या आहेत. x minus minus 1 into 0 plus y minus 2 into 2 plus z minus 3 into 5 equal to 0. आता व्हॅल्यू ठेवल्या की पुढं फक्त सिम्प्लिफिकेशन केलं. Therefore, x plus 1 into 0 plus y minus 2 into 2 plus z minus 3 into 5 equal to 0. आता ही पहिली टर्म 0 होईल तर 2 न ब्रॅकेटला मल्टिप्लाय केले 2y minus 4, 5 न ब्रॅकेटला मल्टिप्लाय केले 5z minus 15 equal to 0 आणि शेवटच्या स्टेपला टर्म्स कलेक्ट केलेत 2y plus 5z minus 19 equal to 0 is the required plane. पुढचे एक्झाम्पल. फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू a1 2 3 अँड द डायरेक्शन रेशोज ऑफ हुज नॉर्मल आर 3 to 5. आता हे एक्झाम्पल तुम्ही त्याच पद्धतीनं सॉल्व करायचं आहे. पॉईंट दिलेला आहे आणि नॉर्मलचे रेशो दिलेले आहेत. त्याच्या पुढचं एक्झाम्पल. द फूट ऑफ द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द ओरिजिन टू द प्लेन इज m 2 1 minus 2. फाइंड वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन. आता इथं प्लेनचं इक्वेशन काढायचं आहे, वेक्टर इक्वेशन कॅल्क्युलेट करायचं आहे आणि दिलेलं काय ओरिजिनमधून प्लेनवरती एक परपेंडिक्युलर ड्रॉप केला आहे आणि त्या प्लेनचा परपेंडिक्युलरचा फूट हा यम पॉईंट आहे. बघा इथं सिच्युएशन दिलेले आहे काय, हा प्लेन आहे रिक्वायर्ड प्लेन आणि त्या प्लेनवरती ओरिजिन ह्या पॉईंटमधून प्लेनवरती एक परपेंडिक्युलर ड्रॉप केला आहे. समजा तो ओ यम आहे तर त्या प्लेनचा जो फूट म्हणजे पायातला जो बिंदू आहे यम, त्यांनी तो यम दिला आहे आणि त्याचे कोऑर्डिनेट्स दिलेत आणि त्या प्लेनचं वेक्टर इक्वेशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग प्लेनचं वेक्टर इक्वेशन कॅल्क्युलेट करताना आपल्याला त्या प्लेनवरचा एक पॉईंट लागतो आणि प्लेनच्या नॉर्मलचे रेशो लागतात. तर पॉईंट प्लेनवरचा पॉईंट इथं यम दिलेला आहे, हा प्लेनवरती आहे म्हणजे हा पॉईंट आपल्याला वापरता येईल. आणि प्लेनच्या नॉर्मलचे रेशो, नॉर्मल म्हणजे जो वेक्टर प्लेनला परपेंडिक्युलर आहे त्या परपेंडिक्युलरलाच आपण नॉर्मल म्हणतो. मग ओ यम हा प्लेनवरती टाकलेला परपेंडिक्युलर आहे म्हणजे ओ यम हाच प्लेनचा नॉर्मल आहे. म्हणजे ओ यमचे रेशो म्हणजेच प्लेनच्या नॉर्मलचे रेशो. तर सिन्स एम इज फूट ऑफ द परपेंडिक्युलर ओ एम इज नॉर्मल ऑफ प्लेन. ओ एम हा प्लेनचा नॉर्मल आहे. मग त्याचे रेशो आपण काढणार आहे. डायरेक्शन रेशोज ऑफ नॉर्मल आर. आता ओचे कोऑर्डिनेट्स माहीत आहेत आणि यमचे माहीत आहेत.
कोऑर्डिनेट सबट्रॅक्ट केले की आपल्याला रेशो मिळतात. 2 - 0, 1 - 0, -2 - 0 इक्वल टू 2 1 -2. मग नॉर्मलचे रेशो मिळाले की नॉर्मल व्हेक्टर मांडता येणार. देअरफॉर नॉर्मल व्हेक्टर n बार इक्वल टू 2i बार प्लस j बार -2k बार. आता यम हा पॉईंट त्या प्लेनवरचा दिला आहे. मग पॉईंट माहिती असेल तर त्याचा पी व्ही तुम्हाला मांडता येईल. म्हणजे यम बार इक्वल टू 2i बार प्लस j बार -2k बार. आता ए हा पॉईंट असेल तर इक्वेशन आपण कसं लिहिलं आहे, आर बार डॉट ए बार इक्वल टू ए बार डॉट एन बार. आता एच्या ऐवजी एम हा पॉईंट प्लेनवरचा आहे. म्हणजे फॉर्म्युला कसा तयार होणार, व्हेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू एम बार अँड नॉर्मल टू एन बार इज आर बार डॉट एम बार इक्वल टू एम बार डॉट एन बार. शेवटच्या ओळीला फॉर्म्युला लिहिलेला आहे. आता त्याच्यात व्हॅल्यू ठेवलेत. देअरफॉर आर बार, आर हा जनरल पॉईंटचा पी व्ही आहे, तो आहे तसा ठेवायचा. आर बार डॉट 2i बार प्लस जे बार -2k बार इक्वल टू 2i बार प्लस जे बार -2k बार हा एम बार आहे आणि एन बार 2i बार प्लस जे बार -2k बार. आता हे फक्त ही बाजू सिम्प्लिफाय करायची आहे. LHS आहे तशी राहील इक्वल टू, आता इथं डॉट घेतला आहे, आयचे कॉम्पोनंट त्यांचा प्रोडक्ट प्लस जेचे कॉम्पोनंट त्यांचा प्रोडक्ट प्लस केचे कॉम्पोनंट त्यांचा प्रोडक्ट. आता ही टर्म फक्त कलेक्ट करायची आहे. LHS आहे तशी इक्वल टू 4 + 1 + 4 आणि तो 9 आहे. आणि हे त्या प्लेनचं वेक्टर इक्वेशन तयार झाले. आता त्याच्यानंतर त्याच पद्धतीचं एक एक्झाम्पल तुम्ही होमवर्कसाठी करायचं आहे. द फूट ऑफ द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द ओरिजिन टू द प्लेन इज M100. फाइंड द व्हेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन. त्याच पद्धतीनं हे सॉल्व करायचं आहे. पुढचं एक्झाम्पल, फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉईंट A786 अँड पॅरलल टू XY प्लेन. आता अशा प्लेनचं कार्टेशियन इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. जो प्लेन ए ह्या पॉईंटमधून पास होतो, म्हणजे प्लेनवरचा पॉईंट दिला आहे आणि तो प्लेन XY प्लेनला पॅरलल आहे असं दिले. सोल्युशन, आता जो पॉईंट दिलेला आहे त्याला आपण AX1 Y1 Z1 हे नाव दिलं. AX1 Y1 Z1 इक्वल टू A786. प्लेन इज पॅरलल टू XY प्लेन हे दिलेलं आहे. आता XY प्लेनला जर प्लेन पॅरलल असेल तर तो झेड ॲक्सिसला परपेंडिक्युलर असतो. म्हणजे इट इज परपेंडिक्युलर टू झेड ॲक्सिस. समजा YZ प्लेनला तो पॅरलल आहे दिला तर तो एक्स ॲक्सिसला परपेंडिक्युलर येणार आणि XZ प्लेनला पॅरलल दिला तर तो वाय ॲक्सिसला परपेंडिक्युलर येणार. मग हा जो प्लेन आहे तो XY प्लेनला पॅरलल आहे. XY प्लेनला पॅरलल असेल तर तो झेड ॲक्सिसला परपेंडिक्युलर असतो. मग झेड ॲक्सिसला प्लेन परपेंडिक्युलर आहे म्हणजे झेड ॲक्सिस त्या प्लेनची नॉर्मल झाला. देअरफॉर झेड ॲक्सिस इज नॉर्मल ऑफ प्लेन. आता झेड ॲक्सिसचे डायरेक्शन रेशो आपण आधीच काढलेले आहेत. डायरेक्शन रेशोज ऑफ नॉर्मल आर 0 0 1. व्हेक्टर्समध्ये हे कॅल्क्युलेट केले. झेड ॲक्सिसचे रेशो 0 0 1 येतात. एक्स ॲक्सिसचे 1 0 0, वाय ॲक्सिसचे 0 1 0 आणि झेड ॲक्सिसचे 0 0 1. आता रेशोजना आपण ABC म्हटले म्हणजे ABC इक्वल टू 0 0 1. आता पॉईंट माहिती आहे आणि नॉर्मलचे रेशो माहिती आहेत म्हणजे आपल्याला आता फॉर्म्युला वापरून त्याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवता येतील. देअरफॉर कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन इज, हा फॉर्म्युला आहे, x - x1 इंटू A प्लस y - y1 इंटू B प्लस z - z1 इंटू C इक्वल टू 0. XYZ आहे तसे ठेवायचे आहेत. x1 7 आहे, A 0 आहे, y1 8 आहे, B 0 आहे, z1 6 आहे, C 0 आहे, C 1 आहे इक्वल टू 0. आता हे सिम्प्लिफाय करताना ह्या पहिल्या दोन टर्म 0 होतील. z - 6 इंटू 1 हा z - 6 येईल इक्वल टू 0. म्हणजे z - 6 इक्वल टू 0 अँड देअरफॉर z इक्वल टू 6. हे रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ प्लेन असणार आहे.